जय छत्रपती शिवराय। आजचा हा व्हिडिओ इतका स्पेशल आहे आणि खास करून तुम्ही त्या लोकांनाही तुमच्या माध्यमातून तुम्ही त्यांना हेल्प करू शकताय। तर ती कशी, तर ते मी तुम्हाला सांगते। चला, तर आपण निघालोय काले या गावामध्ये। गावच ना, तिथं खूप पूर्वीपासून ते मूर्तिकार आहेत, म्हणजे अगदी पिढ्यानपिढ्या तो वारसा सुरू आहे। तिथं दगडी मूर्ती बनवल्या जातात। तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये किंवा आता कसं आहे की प्रत्येक गावोगावी मंदिरामध्ये ज्या मूर्ती असतात ना, त्या मूर्तीचं काम तिथं केलं जातं। पण जर तुम्हाला स्वतःसाठी काही मूर्ती बनवून घ्यायची असतील किंवा तुम्हाला काही वस्तू बनवून घ्यायची असतील दगडामध्ये, तर ती लोक तुम्हाला बनवून देतात। आणि अजूनही तुम्हाला मी बरीच माहिती त्यांच्याजवळ देणार आहे की तुम्हाला अजून एक खासियत आहे ना, ती सर्वांपर्यंत पोहोचेल। हे जे काले म्हणून हे जे आहे ना गाव, ते कराड तालुक्यात आहे। आपल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात हे काले गाव आहे। दादा, हे तुमचं किती वर्षापासून हे सुरू आहे काम? ही आता आमची चौथी पिढी आहे की। हे ते तुम्हाला कुठून असं काम मिळतं? म्हणजे गावोगावातून काम मिळतं का फक्त असं जिल्ह्यापुरतं आहे? नाही सगळीकडून काम मिळतं? हो, बाहेरून पाक येते, पंढरपूर, सोलापूर या साईडून येते ती, परत कोकणातून, हो, मुंबई, पुणे। आणि मग तुम्ही आता जे मध्ये लॉकडाऊन होता त्यावेळेला काय तुम्हाला काही फरक पडला का या धंद्यावरती वगैरे काय? हो, पडलं होतं की। बरं, मग त्याचं कसं तुम्ही केलं ते मॅनेज वगैरे? मॅनेज म्हणजे आपलं मालकाने आम्हाला आपलं कसं काम करा, आपलं पगार बिगार देत होती ती वेळेवर, त्यामुळे एवढं काही टेन्शन आलं नाही, पण फरक पडला होता भरपूर। आता हे प्रत्येक जर कोणी जर असं घराघरातून ते पाटा वरवंटा जातं, जर असं काही ऑर्डर दिल्या तर तसं तुम्ही काही बनवता का फक्त मूर्त्याच बनवता? नाही, पाटा वरवंटा नाही, फक्त मूर्तीच। फक्त मूर्ती का? हो, लहान मोठ्या सगळ्या? हो, लहान मोठ्या सगळं। जर कुठल्या जर लोकांना घराघरातून जर हव्या असतील छोट्या मूर्ती, तर त्याही तुम्ही बनवता? हो, त्या बी बनवतो। म्हणजे फक्त मूर्त्या का आपलं सगळं, मयत माणसांचे पुतळे बितळे सगळं। तरी आता इथं किती कामगार आहेत? आता आम्ही इथं 9 जण आहे। लहानात लहान आणि मोठ्यात मोठी असं किती फुटापर्यंत? 6 इंचापासून 4 फुटापर्यंत आम्ही बनवतो कोणतीही मूर्ती। हो हो, मारुतीची 11.5 कराडात फुटाची कराडमध्ये दिलेले, त्याला जवळजवळ झालं एक 15 वर्ष होऊन गेली त्याला। 7 फूट बनवलं? हो, 11 फूट। म्हणजे लहानात लहान किती? 6 इंच पासून तुम्ही सुरुवात केली मूर्ती बनवण्याची? बरं, म्हणजे त्या पद्धतीत तुम्हाला मूर्त्या बनवून मिळतील। पण तर तुम्हाला तुम्ही बघू शकताय, ह्या असंख्य अशा प्रकारच्या तुम्हाला इथं मूर्ती पाहायला मिळतील आणि जशा तुम्हाला हव्यात तशा तुम्हाला करून मिळतील। ते जसे बोलले की 4 पिढ्यापासून त्यांचं जे सुरू आहे हा बिझनेस, आणि किती आखीव रेखीव असं हे काम आहे, तुम्ही बघू शकताय। खूप अशा सुंदर अशा ह्या मूर्ती बनवून त्यांनी अशा ठेवलेल्या आहेत। ह्या ऑर्डरच्या पण आहेत काही, आणि काही त्यांनी अशाही बनवून ठेवलेल्या आहेत।
हे बघ ऋषी वृंदावन त्यांनी बनवलेलं आहे. पाहिलं का काम? आणि हे दगडी काम आहे. हे दगडामध्ये एवढं आखीव रेखीव काम केलंय आणि हे किती सुंदर त्यांनी त्याला आकार दिलेला आहे. तुम्ही बघू शकताय. म्हणजे ह्या लोकांना तुम्ही इथं येऊन ह्या गोष्टी म्हणजे तुम्ही जे सिमेंटच्या वगैरे घेता ना त्याच्यापेक्षा हे घेतलं तर तुम्हाला त्याचं म्हणजे मेंटेनन्स पण नसतो आणि हे खूप टिकाऊ पण आहे आणि दिसायलाही खूप सुंदर आहे आणि प्लस तुम्हाला ह्या लोकांनाही त्याची मदत पण होईल. हॅलो, हे पांढरं का दिसतंय असं आणि धुळ्यामुळं का? मग ते नंतर काळं तसं दिसणार का परत? का ह्याला काही पॉलिश असते? अगदी तुम्हाला गणपती बाप्पांच्याही मूर्ती ते अशा बनवून देऊ शकतायत. तुम्हाला अगदी 6 इंचापासून ते अगदी 11 फुटापर्यंत मूर्ती बनवायची असेल ना तर ते तुम्हाला बनवून देत आहेत. त्यामुळे तुम्ही आणि अशा किमती पण अशा भरमसाठ नाहीत बरं का. जेव्हा मी त्यांना विचारलं तर त्या किमती मला अगदी योग्य वाटल्या. हो दाखवलं. एक मिनिट. हां हां. आता ह्या ज्या शिळा आहेत ना ही जी दगडं आहेत ना ती बघा. काका म्हणतात पावसात भिजू नका, किती काळजी. तर हे बघा अशी मोठी मोठी अशी दगडं आहेत आणि ही जी ओबडधोबड जी दगडं आहेत ना ह्याला असं छान असं त्यांनी या शिळेपासून ह्या अशा सुंदर मूर्ती बनवलेल्या आहेत. गणेश मूर्ती भांडार काले. आमच्याकडे काळे पाषाण, कृष्ण पाषाण, कोल्हापूर पाषाण, मार्बलमध्ये देवाच्या मूर्ती व अर्धपुतळे, दीपमाळ, तुळशी वृंदावन, वज्रलेपाची कामे योग्य दरात करून मिळते. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. शेअर यासाठी करा की माझं चॅनेलसाठी नाही शेअर करायचं तर ते जे मूर्तिकार आहेत ना त्यांच्यासाठी शेअर करा. तुम्हाला जर असं काही वाटत असेल की मी काही गोष्टी इम्प्रूव्ह कराव्यात व्हिडिओमध्ये तर तुम्ही मला नक्की सांगा की मी अजून काय इम्प्रूव्ह करू शकते. तर त्याबद्दल मला नक्की ऐकायला आवडेल की मी अजून काही इम्प्रूव्ह करायची मला गरज आहे. असे आहेच म्हणा पण तुम्ही मला सांगा. धन्यवाद.